धावल्याच पाहिजे किंवा CSMT लोकल चालू झालीच पाहिजे किंवा CSMT लोकल चालू 15 डब्याच्या लोकल वाढल्याच पाहिजेत 15 डब्याच्या लोकल वाढल्याच पाहिजेत रेल्वे होणारे अपघात थांबलेच पाहिजे लोकल ट्रेनचे होणारे अपघात थांबलेच पाहिजे लोकल ट्रेन वेळेवर धावल्याच पाहिजे आज मुंबईतल्या सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी एक निदर्शनं आज झाली पाहिजेत की ज्या रेल्वेचा प्रवास लोक करतायत तो प्रवास सुखकर व्हावा. लोकांना जो त्रास आहे तो त्रास काय आहे याची दखल रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांपर्यंत जावी यासाठी आज हे निषेध निदर्शनं आहेत. आपण बघाल तर आज हा दिवा जंक्शन आहे, परंतु हा दिवा जंक्शन हा नावापुरता जंक्शन आहे. त्या जंक्शनला जंक्शनचा दर्जा आजपर्यंत मिळालेला नाही. कारण जंक्शन म्हटलं तर तिथे कोणतीही फास्ट ट्रेन एक्सप्रेस मेल याचा थांबा हा कंपल्सरी असतो. परंतु आमच्या जवळ बघाल कल्याण जंक्शन आहे, ठाणा जंक्शन आहे, तिथे सर्व प्रकारच्या लोकल फास्ट एक्सप्रेस लोकल या सगळे थांबा देतात. परंतु दिव्याला त्याचा थांबा मिळत नाही. आज कित्येक वर्ष झाली आज दिव्याच्या लोकांची मागणी आहे की दिवा लोकल चालू झाली पाहिजे. आज दिव्याची लोकसंख्या 5 लाखाच्या वरती आहे आणि एवढे इथे राहणारा जनसामान्य माणूस हा नोकरीवर मुंबईला जाणार आहे. त्यामुळे दिवा स्टेशनवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. तरी वारंवार या संघटने सगळ्या लोकांनी सांगितले. आज संघर्ष दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जे भोई यांच्या नेतृत्वात हा निदर्शने आंदोलन दिव्याला चालू आहे. मी माझं वैयक्तिक वेगळं त्यांना पाठिंबा देतो की ही काळाची गरज आहे की दिवा स्टेशनला फास्ट ट्रेन थांबली पाहिजे, दिवा लोकल चालू झाली पाहिजे. यासाठी हे आंदोलन आणि यासाठी मी माझा जाहीर पाठिंबा त्यांना देत आहे. मागणी सध्या हीच आहे की दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल हे दिव्याच्या वतीने सर्व प्रवासी संघटनांनी एकच सांगितलं की लोकल ट्रेन आज अर्धा तास जे धावत आहेत त्या वेळेवर थांबल्या तरी ही गर्दी विभागली जाईल. ही आमची प्रमुख मागणी ही तातडीने त्यांनी पूर्ण करायलाच हवी. त्या पूर्वीपेक्षा आताची लोकसंख्या जी वाढलेली आहे त्याच्यानुसार या दिवा स्टेशनला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आणि सर्वसामान्य नागरिक या दिव्यावरून त्यांच्या नोकरीसाठी त्यांच्या व्यवसायासाठी इथून प्रवास करत असतो. आणि प्रवास करत असताना खूप त्यांच्या जीवावर बेतेल असा प्रवास जीवघेणा प्रवास ते इथून करत असतात. आणि दिव्याला इतकी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे दिवा टू CST अशी लोकल चालू करण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत. रेल्वे कोकण संघर्ष समितीतर्फे आम्ही मागे सह्यांची मोहीमसुद्धा घेतलेली आहे. त्यात 20-25 हजार लोकांनी त्यात सह्या केलेल्या आहेत. आणि प्रामुख्याने आमचे विजय भोईर साहेब आहेत, हे सातत्याने या मागणीसाठी रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत असतात. आणि आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की 15 डब्यांची लोकली सुरू व्हावी. तर आज 22 ऑगस्ट 2024 आज मुंबईतील सर्व रेल्वे प्रवासी संघटनाने निदर्शने निषेध दिवस म्हणून जाहीर करून आज रेल्वे प्रवाशांसाठी जे काय हाल होत आहेत त्याच्यासाठी हा निषेध व्यक्त करत आहे. आज सगळे रेल्वे प्रवासी आज सफेद शर्ट घालून काळी फीत लावून प्रवास करत आहे. तर आम्ही त्याचप्रमाणे आम्ही संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना दिवा यांच्या माध्यमातून आज दिव्यात काय रेल्वे प्रवाशांना संकटाला सामोरं जाऊन प्रवास करावा लागतो तर हे प्रत्यक्ष आपण आज निषेधाच्या माध्यमातून आज दाखवत आहोत. आमची प्रमुख मागणी आहे की दिव्यावरनं CSMT ट्रेन चालू झाली पाहिजे. कारण दिव्याच्या ज्या रेल्वे प्रवाशांना मरण यातना सोसून जो प्रवास करावा लागत आहे त्याच्यासाठी दिव्यावरून सकाळच्या पीक आवरमध्ये 2 तरी ट्रेन चालू झाल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरी आमची सर्व रेल्वे प्रवाशांची मागणी आहे की दिव्या पीक आवरमध्ये सकाळी मेल एक्सप्रेस चालवू नये. लोकलच्या ट्रॅकवर मेल एक्सप्रेस चालू नये ही एक महत्त्वाची मागणी. तसंच
डोंबिवली ते ठाण्यामध्ये प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना, रेल्वे प्रवाशांना प्रवास करता येत नाही. त्यासाठी त्यांनी कळव्या जे ठाणा स्टेशनला प्रचंड गर्दी होते आणि ती गर्दी न्यू बॉम्बे मार्केट डिवाईड झाली जाते. तर त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर कळवा ऐरोली जो ब्रिज जो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तो ब्रिज चालू झाला पाहिजे. अशा या मागण्या घेऊन आज आम्ही सर्व संघटना आज इथे निषेध व्यक्त करत आहोत. तर आमच्या ह्या रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या मागण्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा रेल्वे प्रवाशांचा रोष खूप गंभीर स्वरूपात उतरू नये हीच अपेक्षा करतो.